नमस्कार मित्रांनो, मी आता चाललो आहे गावी गावच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी। तर तुम्हाला गावच्या गणपतीही तुम्हाला मी आता दाखवणार आहे आणि त्यानिमित्ताने गावही आपण फिरूया। आता देवात नारळ फोडूया प्रवासापूर्वी। मुंबई आणि गोवा महामार्गावर आलेलो आहोत। मित्रांनो, आता मी आहे मुंबई गोवा महामार्गावर। आत्ताच जस्ट ट्रॅफिक तर नाही आहे इथे काही, पण पावसाची थोडी सर चालू झालेली आहे गोवा मार्गावर। मी आता थांबलोय महानगर गॅस जवळ। थोडं गाडीमध्ये गॅस कमी आहे म्हणून थोडं भरून घेऊया, कारण का कुठे चिपळूणात कुठे भेटतो, कुठे नाही भेटत, कुठे गर्दी असते, त्यामुळे उशिरी होतो। मग इथे थोडी गर्दी कमी होती म्हणून बोललो चला इथेच भरून घेऊया, टॉपअप करून घेऊया गॅस आपला आणि पुढे निघूया। आपण आता आलो आहोत कासूच्या पेट्रोल पंपला। थोडं पेट्रोल भरलं आहे गाडीत आणि आता आपण पुढच्या प्रवासाला आपण जाणार आहोत। चला तर आपण आता निघूया साठी कासूवरून। पाऊस पण भरपूर पडतोय इथे कासूमध्ये, तुम्ही बघतच असाल पाऊस। खूप पाऊस चालू आहे इथे कासूला आणि रस्तेही काही काही ठिकाणी खड्डे आहेत रस्त्यामध्ये, पण 60% रस्ते चांगले आहेत। जरा खराब आहे पूर्ण, मला असं वाटतं, कारण आपल्याला सावकाश जावं लागेल त्यासाठी। डायव्हर्शन दिले इथे। रस्ते खूपच खराब आहे या बाजूला, रस्ते कधी होणार काय माहिती। किती वर्ष झालं रस्त्याची कामं होत आहेत, पण काय अजूनपर्यंत काय कुठे फायनल काय होत नाहीये। बघा रस्त्याची हालत कोकणाच्या, गाड्यांचे पण, त्यामुळे 4 व्हीलर गाड्यांचे पण नुकसान होतं भरपूर प्रमाणात। खड्ड्यामध्ये गेल्यामुळे सपोक्सर बेंड होणे, गाडी भरपूर कसे येतात, नुकसान होते। किती रस्ते खराब आहे ते। तर पुढे भेटूया। रस्त्यांची कामं चालू आहेत, रस्त्यांची अजून कामं झालेली नाही तिथे। वर्षानुवर्ष काम चालूच राहणार आहेत मला असं वाटतंय। आता चांगला रस्ता ठीक बघा इथे गाड्या एकदम स्लो येत आहेत। अरुंद रस्ता आहे आणि लोकल गाड्या भरपूर मागे पुढे धावतात, त्यामुळे इथे ट्रॅफिक होते।
ट्रॅफिक व्हायचं कारण एकच आहे की लोकल गाड्या गौरी गणपती विसर्जनानंतर येतील रिटर्न, तर किती ट्रॅफिक होणार इथे या रोडला. हे पार्किंग करतात साईडला आणि नंतर गाड्या जायला जागा नाही भेटत. बघू शकतो ट्रॅफिक. मानगावला आलोय, जरा थोडं पोलीसवाले पण भरपूर हैराण होतात ट्रॅफिक ऍडजस्ट करायला. त्यात मोठ्या गाड्या आणि रॉंग वेने येणारे टू व्हीलर. लोकल गाड्या कशा पण बघा रॉंग वेनी जातात, त्यामुळे त्रास भरपूर आहे. सांगणार कोणाला. हे बघा, हे लोकल बघा, हे बघा कसे रॉंग वेनी येतात मध्येच. हे बघा कसे कुठेही कट मारतात. भीती वाटत ते थोडीफार. त्यामुळे इथे ट्रॅफिक भरपूर असते माणगावले. आणि आता ज्या गौरी गणपती जेव्हा विसर्जन करून लोक निघतील आपल्या मुंबईला येण्यासाठी, तर एवढी ट्रॅफिक असणार इकडे ना, बघायला नको. बाप रे बाप, तुम्हाला हे क्रॉस करायला 3-4 तास तरी लागतील मिनिमम, मला असं वाटतंय. माणगाव फक्त हे माणगावचं 5 किलोमीटरचं डिस्टन्स तुम्हाला क्रॉस करायला 3 ते 4 तास लागतील. लोकल पब्लिक पण आहे तिथले क्रॉस करायला, त्यामुळे काही गाडी हळूच चालवली पाहिजे. बघू शकता ही माणगावची ट्रॅफिक बघा. तुम्ही कधी इकडे येत असाल मुंबईवरून रिटर्न, तर सकाळी अर्ली मॉर्निंग निघा, म्हणजे तुम्हाला ही ट्रॅफिक भेटणार नाही. 10च्या आतमध्ये आलात ह्या ठिकाणी तुम्ही, तर तुम्हाला एवढी ट्रॅफिक भेटणार नाही. 10 नंतर तुम्हाला खूप ट्रॅफिक मिळेल इकडे. त्यामुळे अर्ली मॉर्निंग निघा तुम्ही, निघत असाल तर मुंबईला यायला. कारण कमी आता आहे इकडे माणगावला, तर 1:30 वाजलाय. 1:30 वाजता एवढी ट्रॅफिक आहे बघा माणगावला. हा माणगाव बायपास पण होणार आहे, आता कधी होणार काय माहिती, आता बघू. बघा किती ट्रॅफिक आहे बघा येणाऱ्या गाड्यांची. मी पण ट्रॅफिक मध्येच आहे सध्या, गाडी माझी. तर माणगाव गेला 1 किलोमीटर मागे, तरी पण ट्रॅफिक इथे आहे बघा अजून किती. बापरे, ट्रॅफिक किती लांब आहे. ही माणगावची ट्रॅफिक आहे मित्रांनो. आज तारीख आहे आणखीन 31 ऑगस्ट, दुपारी 1:30 वाजला आहे. किती ट्रॅफिक आहे. हैराण करणारी ट्रॅफिक आहे. बघा टू व्हीलर वाले कसे रॉंग वेने येत आहेत. ट्रॅफिक बघा संपतच नाहीये. मग गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी कसं होणार, किती ट्रॅफिक असेल मग. आज गौरी आगमन आहे मला वाटतं, त्या दिवशी ट्रॅफिक बघा एवढी.
किती लांब लचक ट्रॅफिक आहे बघा हे. पोलीसवाले पण हैराण होत असतील एवढ्या ट्रॅफिक मध्ये. एवढी ट्रॅफिक हँडल करायची म्हणजे काही माणगावची ट्रॅफिक. इथे थोडी कमी झाली ट्रॅफिक. ही इथे समजे कशेडी बोगद्यामध्ये आलेलो आहोत. कशेडी बोगद्यामध्ये तर आता आपण ऑन द वे आहोत. आता तुम्हाला दाखवतो कशेडी बोगदा किंवा रोड. कशेडी बोगद्याच्या रोड कसे आहेत ते. कशेडी बोगदा, कशेडी टनल ही बोलतात त्याला. किती सुंदर दृश्य आहे बघा हे डोंगराचं. रस्ते पण आहेत थोडे खराब इथे. थोडे हळू चालू सावकाश जावं लागेल आपल्याला. कुठे कुठे खड्डे आहेत. सुंदर वाटते. टनलच्या जवळ आलो आहोत. चला माझा टनल बघूया. टनल मध्ये झालो आहोत. जय श्रीराम. मित्रांनो आपण टनल मध्ये प्रवेश केलेला आहे. आता थोडी हेडलाईट म्हणजे आपल्याला थोडं प्रकाश मिळेल. मग कुठेतरी वाचकायला व्हायचं. पण आता हा एक टनल केल्यामुळे एक सुखदायी रस्ता झाला. टनल पूर्ण झालेला आहे आपला. मित्रांनो आपण आता एक परशुराम घाटामध्ये आलेलो आहोत. ते परशुराम मंदिर इथे आहे. लेफ्टला गेले की बघा परशुराम घाट उतरतोय आपण आता. बघा किती सुंदर आहे ना. परशुराम घाट उतरतोय आपण. मस्त वाटतं एकदम. थंडावा पण भरपूर आहे. वातावरण खूप सुंदर वाटतं इथलं. सीएनजी साठी लाईन आहे बघा. किती मोठी लाईन आहे. बापरे. सीएनजी ला लाईन भरपूर आहे. आपण आता चिपळूणला आलेलो आहोत. चिपळूण बहादूर शेख नाक्याला. बघा चिपळूणच्या बहादूर शेख नाक्याचं ब्रिजचं काम अजून चालू आहे. आपण इथे चहाला उतरूया थोडा वेळ. थोडा चहा पिऊ. नंतर पुढे जाऊ आपण सावाड्याला आपल्या गावाला. आपण आहोत आता सावाड्याच्या समाधान वडापाव सेंटरला. समाधान वडापाव सेंटर नवीन बांधलेलं आहे आता त्यांनी. आणि खूप सुंदर वडापाव मिळतो इथे. लोक आवर्जून थांबून खातात. मी पण दोन तर खाल्लेच मी वडापाव. एकदम सुंदर असतात. गरमागरम आणि चटणी वगैरे खूप छान असते जी. चला आपण आपल्या प्रवासाला निघूया. आपल्या गावाला जायचंय. चला निघूया मग.